नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। आज आपण इयत्ता 10वी विषय राज्यशास्त्र यातला आपला पहिला घटक आहे संविधानाची वाटचाल। या संविधानाची वाटचाल या घटकामध्ये आपण आपलं हे जे संविधान आहे, हे संविधान भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केव्हा सुरू झालं, त्याची कमिटी कोणती होती या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत। असं म्हटलं जातं की आधी कळस मग पाया। भारताला स्वातंत्र्य मिळालं ते 15 ऑगस्ट 1947ला, परंतु त्यासाठी राज्यघटना तयार करावी लागली आणि ही राज्यघटना तयार केल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी ती अस्तित्वात आली। म्हणजे याचा अर्थ आधी कळस बांधण्यात आला आणि त्याचं तेज कमी होऊ नये म्हणून नंतर संविधानाच्या रूपाने त्याचा पाया भक्कम करण्यात आला। भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी सादर करण्यात आलं होतं, परंतु 26 नोव्हेंबर 1950 पासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली खरी, परंतु तो दिवस होता तो 26 जानेवारी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बनलेलं हे सर्वात मोठं संविधान होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाचे शिल्पकार म्हणून मानलं जातं। दुसरं महायुद्ध संपलं आणि त्यानंतर जुलै 1945 मध्ये ब्रिटनमध्ये भारतासंबंधी नव्या कार्यप्रणालीची घोषणा करण्यात आली होती, ती म्हणजे भारताला स्वातंत्र्य देण्याबाबतची। भारताच्या या संविधानाने भारताचे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचं उद्दिष्ट मांडलेलं आहे। नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचं स्वातंत्र्य अबाधित राहावं म्हणून संविधानात अत्यंत महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेला एक प्रागतिक विकसित समाज निर्माण करण्यासाठीचं हे एक साधन म्हणून भारताच्या संविधानाकडे पाहिलं जातं। भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास 26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झाली। तेव्हापासून ते आत्तापर्यंत संविधानाच्या आधारे जो राज्यकारभार झाला, त्यातून भारतातील लोकशाहीचं व्यापक होत गेलेलं स्वरूप, भारतातल्या राजकीय प्रक्रियेत झालेले महत्त्वाचे बदल, सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने उचलली गेलेली पावले याचा आपण आजच्या या तासिकेमध्ये आढावा घेणार आहोत। खरं म्हणजे या ठिकाणी काही 3 महत्त्वाचे मुद्दे मांडले गेलेले आहेत। एक पहिला मुद्दा आहे तो म्हणजे लोकशाही, दुसरा आहे सामाजिक न्याय आणि समता, आणि तिसरा आहे न्याय व्यवस्था। या 3 मुद्द्यांच्या आधारेच आपण या संविधानाची वाटचाल कशा पद्धतीने झाली त्या आपण पाहत आहोत। आता आपली ही जी राज्यघटना आहे, ही राज्यघटना निर्माण करण्यासाठी एक कॅबिनेटचं मंडळ भारतामध्ये आलेलं होतं आणि त्यामध्ये 3 मंत्री होते। भारताला स्वातंत्र्य मिळालं ते 15 ऑगस्ट 1947ला, परंतु स्वातंत्र्यानंतर संविधान समितीची ही घोषणा करण्यात आली होती आणि 9 डिसेंबर 1946ला या संविधान समितीने आपलं हे कामकाज पूर्ण सुरू केलेलं होतं। आता संविधान समितीचे जे काही सदस्य होते, हे सदस्य राज्यांच्या नवनिर्वाचित सदस्याकडून निवडण्यात आलेले होते। त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर भीमराव म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद यासारखे प्रमुख सदस्य त्या संविधान समितीचे सदस्य होते। या संविधान सभेने 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये एकूण 114 बैठका घेतल्या होत्या। या बैठकांमध्ये प्रसार माध्यमे आणि जनतेलाही सहभागी करण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं होतं। यामध्ये संविधानाचे प्रमुख म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली होती आणि म्हणूनच त्यांना संविधानाचे निर्माते असं म्हणतात। म्हणजे एकंदरीत 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसामध्ये हे भारताचं संविधान तयार झालेलं होतं। या ठिकाणी हे चित्र संविधान समितीचे काही सदस्य आहे त्यांचं हे चित्र आहे। संविधान स्वीकारतानाचा हा एक फोटो आहे।
भारताची राज्यघटना ही उद्देशिका, मुख्य भाग आणि 12 पुरवण्या, परिशिष्ट अशा स्वरूपामध्ये विभागली गेलेली आहे. मुख्य संविधानाचे 25 भाग असून त्यांची अनेक प्रकरणामध्ये विभागणी केलेली आहे. सुरुवातीच्या 395 कलमापैकीची काही कलमे आता कालबाह्य झालेली आहेत. सध्या राज्यघटनेत 459 कलमे असून भारतीय संविधान जगातल्या सर्वात मोठ्या संविधानामध्ये मोडतं. मग त्यामध्ये आपला पहिला मुद्दा होता तो कोणता, तर लोकशाही. लोकशाहीमध्ये राजकीय प्रगल्भता, लोकशाही शासन पद्धतीची केवळ संरचना असून चालत नाही, म्हणजे नुसती रचना करून चालत नाही, तर त्या संरचनेच्या आधारे प्रत्यक्ष व्यवहार केल्यास लोकशाही समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग बनते. आणि त्यानुसार आपल्या देशात लोकांना थेट प्रतिनिधित्व देणाऱ्या संसद, राज्य विधानसभा आणि स्थानिक शासन संस्था आहेत. यामध्ये जनतेचा सहभाग आणि राजकीय स्पर्धेचा विचार करता भारतातील लोकशाही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचं दिसतंय. आपल्या देशामध्ये वारंवार निवडणुका होत असल्यामुळे भारतातील जो काही मतदार राजा आहे तो सुद्धा जागृत झालेला आहे आणि मतदान करताना जाणीवपूर्वक तो विचार करून मतदान करत आहे आणि ती मदत या लोकशाहीला होत आहे. लोकशाही म्हणजे काय, हा एक आपला प्रश्न आहे. तर लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजेच लोकशाही. त्याचबरोबर या लोकशाहीमध्ये आपल्याला आणखी काही पुढचे मुद्दे पाहायचे आहेत. त्यामध्ये इथे एक आणखी दुसरा एक प्रश्न विचारला गेला की लोकांना थेट प्रतिनिधित्व देणाऱ्या शासन संस्था कोणत्या आहेत. आता त्याचं जे उत्तर होतं की जसं विधानसभा, नंतर ग्रामपंचायत जो काही पंचायतीचा भाग आहे, अशा या स्थानिक शासन संस्था त्यामध्ये येतात. आता पुढचा मुद्दा येतो म्हणजे मताधिकार. आता मताधिकार यामध्ये आपल्या देशामध्ये संविधानाने जे काही प्रौढ मताधिकाराची एक संकल्पना मांडलेली आहे आणि त्यानुसार वय वर्ष 21 पूर्ण झालेल्या प्रत्येक स्त्री पुरुषाला हा मतदानाचा अधिकार देण्यात आलेला होता. परंतु त्यामध्ये काही बदल करण्यात आले, कारण मतदार संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती आणि म्हणून त्याचं जे काही वय होतं 21 वर्षाची जी काही वयाची मर्यादा होती ती 21 वरून 18 करण्यात आलेली आहे. म्हणजेच लोकशाहीची व्याप्ती ही मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसते. आणि भारतातली लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते, कारण बदल केवळ हा संख्यात्मक नसून तो गुणात्मक सुद्धा आहे. या ठिकाणी लोकांच्या इच्छा आकांक्षांना प्रतिनिधित्व देण्याच्या हेतूने आज अनेक पक्ष या स्पर्धेमध्ये दिसत आहेत. कारण लोकशाहीमध्ये जे काही पक्ष आहेत, म्हणजे राजकीय पार्टीज, राजकीय पक्ष यांना फार महत्त्व आहे आणि राजकीय पक्षांच्याच माध्यमातून ही लोकशाही सुरू असते. परंतु त्या ठिकाणी लोकांच्या इच्छा आकांक्षांचा विचार केला जातो आणि तशाच प्रकारचे प्रतिनिधित्व हे या निवडणुकीच्या माध्यमातून, मतदानाच्या माध्यमातून पाठवले जातात. इथे सुद्धा एक चित्र आहे बघा, मतदानासाठी प्रत्येक नागरिक आपला हक्क कसा बजावत आहे हे या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय. एक वोट से होती जीत हार, वोट न हो कोई बेकार. कारण एक मत हे फार महत्वाचं असतं आणि म्हणून आपला जो काही मतदानाचा हक्क आहे तो बजावलाच पाहिजे. मतदानाचा हक्क बजावत असताना कोणी पुन्हा मतदान करू नये यासाठी सुद्धा खबरदारी घेतली जाते. त्यासाठी बोटाला शाई लावण्याचं काम सुद्धा केलं जातं. आणि निवडणुका झाल्यानंतर आपल्या देशामध्ये काही म्हणजे पंचायत राज्य सुद्धा आहे. पंचायत राज, जसं हे पंचायत राजची संकल्पना ही खरं म्हणजे गावामध्ये ग्रामपंचायत जो काही भाग आहे त्यातून आलेली आहे. मग इथे एक चित्र आहे की या पंचायत राजचं लोक कशी जमा झालेले आहेत, त्या ठिकाणी चर्चा विनिमय करताना आपल्याला दिसत आहेत.
लोकशाहीचे विकेंद्रीकरण हा एक भाग आहे. आता लोकशाहीचे विकेंद्रीकरण म्हणजे या ठिकाणी सत्तेचे विकेंद्रीकरण. सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा मानला जातो. कारण या विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला आळा बसत असतो. या ठिकाणी सामान्य जी काही जनता आहे या सामान्य जनतेला सहभागी होण्याची संधी सुद्धा मिळत असते. लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संदर्भात संविधानातील जी काही मार्गदर्शक तत्व आहे त्या मार्गदर्शक तत्वांमध्ये काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये स्थानिक पातळीवर शासन संस्थांना पुरेसे अधिकार दिले आहेत आणि त्यामुळे ही लोकशाही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला जातोय आणि करावा अशा स्वरूपाची ती मार्गदर्शक तत्व आहेत. स्वतंत्र भारतामध्ये लोकशाही विकेंद्रीकरणाला खूप महत्त्व आहे. त्यासाठी खूप प्रयत्न सुद्धा करण्यात आलेले आहेत की जसं 73 आणि 74व्या संविधान दुरुस्तीचा जो काही कायदा करण्यात आला त्यामध्ये स्थानिक शासन संस्था ज्या होत्या त्या स्थानिक शासन संस्थांना संविधानाची मान्यता मिळालेली आहे. परंतु त्याहीपेक्षा त्यांचे जे काही अधिकार आहेत त्या अधिकारासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. येथे सुद्धा बघा चित्र काही दाखवली गेली आहेत संविधानाच्या संदर्भात. आता यातून आणखी एक पुढचा भाग येतो म्हणजे माहितीचा अधिकार. आता माहितीचा अधिकार हा आज खूप प्रचलित आहे. त्याला आपण RTI असं म्हणतो. माहितीचा अधिकार कायदा हा 2005 मध्ये अंमलात आलेला आहे. कारण लोकशाहीमध्ये नागरिकांचं सक्षमीकरण अनेक मार्गाने झालं पाहिजे. नागरिकांना सहभागाच्या संधी देत असताना त्यांच्याशी असणारा शासनाचा संवाद वाढला पाहिजे. शासन आणि नागरिक यांच्यामध्ये जितकं अंतर कमी तितका संवाद जास्त. त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया सकस आणि सदृढ होत जाते. त्यांच्यातील परस्पर जो काही विश्वास आहे हा विश्वास वाढवण्यासाठी शासन काय करत आहे हे नागरिकांना समजलं पाहिजे. त्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. उत्तरदायित्व ही सुशासनाची 2 वैशिष्ट्ये आहेत. कोणती? पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही चांगल्या शासनाची 2 वैशिष्ट्ये मानली जातात. आणि यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार जो काही कायदा आहे हा माहितीचा अधिकार देण्यात आलेला आहे. आता माहितीच्या अधिकारामुळे शासनाचा जो काही कारभार आहे त्या कारभाराची गोपनीयता कमी झालेली आहे. परंतु शासनाचे व्यवहार अधिक खुले आणि पारदर्शक होण्यास मदत सुद्धा झालेली आहे. म्हणजे असा हा माहितीचा अधिकार कायदा अतिशय चांगला कायदा आहे की ज्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी माहीत नसतात त्या गोष्टी माहीत करून घेण्यासाठी या माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचा आपण उपयोग करू शकतो. त्याला RTI 2005 माहितीचा अधिकार कायदा 2005. मग इथे सुद्धा असाच प्रश्न आहे की माहितीचा अधिकार म्हणजे काय? माहितीचा अधिकार कायदा केव्हापासून अंमलात आला यावर आपण चर्चा केलेलीच आहे. या 2 प्रश्नांच्या संदर्भात आपण विचार करू शकता. पुढचा एक मुद्दा येतो म्हणजे सामाजिक न्याय आणि समता. आपल्या संविधानाने प्रमुख उद्दिष्टांमध्ये सामाजिक न्याय आणि समता या ज्या काही 2 बाबी आहेत याला अतिशय महत्त्व दिलं आहे. कारण संविधानामध्ये याचा जास्त वापर करण्यात आलेला आहे. हे 2 मुद्दे अतिशय महत्त्वाचे ठरलेले आहेत उद्दिष्टांमध्ये. कारण या 2 मूल्यावर आधारलेला एक समाज निर्माण करणं हे आपलं ध्येय आहे. त्यामध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित करणं म्हणजे ज्या सामाजिक बाबीमुळे व्यक्तीवर अन्याय होतो तो दूर करणं. व्यक्ती म्हणून सर्वांना दर्जा समान असतो याचा आग्रह धरणं. म्हणजे या ठिकाणी सर्वजण समान असावेत सामाजिक दृष्टीने हा त्या सामाजिक न्याय आणि समता या कायद्याचा उद्दिष्टाचा एक भाग आहे. या ठिकाणी जात, धर्म, भाषा, लिंग, जन्मस्थान, वंश, संपत्ती इत्यादीवर आधारित श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा प्रकारचा भेदभाव न करणे ही सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे हे न्याय आणि समतेचं उद्दिष्ट आहे. म्हणजेच आपल्या राज्यघटनेने जी काही जात, धर्म, भाषा, लिंग, जन्मस्थान, वंश, संपत्ती हा जो भाग आहे यावर पूर्णपणे प्रकाश टाकलेला आहे की ज्या ठिकाणी प्रत्येक माणसाला समानतेची वागणूक मिळाली पाहिजे हा त्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे. इथे सुद्धा एक सामाजिक न्याय आणि समतेच्या संदर्भात काही मुद्दे दिलेले आहेत. पुढचे सामाजिक न्याय
व समता या दोन मूल्यावर आधारित नवसमाज निर्माण करणे, व्यक्तीवर अन्याय करणाऱ्या बाबी दूर करून सर्वांना समान दर्जा देणे, जात धर्म भाषा लिंग यावर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ भेद दूर करून सर्वांना समान संधी देणे आणि सर्व सामाजिक घटक मुख्य प्रवाहात आणणे, हे एक उद्दिष्ट होतं. पुढचं, राखीव जागांचं धोरण. सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी राखीव जागाचं धोरण राबविण्यात आलं आहे. शिक्षण व रोजगाराच्या संधीपासून दीर्घकाळ वंचित राहिलेल्या समाज घटकांचा त्यामध्ये समावेश होतो. त्याचबरोबर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या संवर्गाचा यात समावेश केला आहे आणि इतर मागास वर्गाला सुद्धा हे धोरण लागू करण्यात आलेलं आहे. पुढचं आहे ॲट्रॉसिटी कायदा. सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्यासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होत असेल तर अशा प्रकारचा कायदा करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अल्पसंख्याक काही तरतुदी आहेत की संविधानामध्ये अल्पसंख्याकाच्या संरक्षणासाठी काही तरतुदी केलेल्या आहेत. अल्पसंख्याकासाठी शिक्षण आणि रोजगाराच्या संधीसाठी योजना राबवल्या आहेत. जात धर्म भाषा प्रदेश यावर आधारित भेदभावाला प्रतिबंध करण्यात आले आहेत. स्वातंत्र्य समता शोषण संस्कृती या सर्व हक्कामुळे अल्पसंख्याक समाजाला मूलभूत संरक्षण लाभलेलं आहे. आणि त्याचबरोबर महिलांसाठी सुद्धा कायदे केले आहेत. महिलांचं प्रतिनिधित्व कसं असावं, त्यांच्यामध्ये निरक्षरता दूर झाली पाहिजे. राष्ट्रीय राज्य महिला आयोगाची स्थापना करण्यात आली आणि महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक शासन संस्थांमध्ये 50 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे सामाजिक न्याय आणि समता या विभागाचं हे जे कार्य आहे हे चालू आहे. आता भारताच्या राज्यघटनेच्या संदर्भामध्ये भारताची राज्यघटना म्हणजे उद्देशिका, प्रेम्बल, मुख्य भाग आणि 12 पुरवण्या, परिशिष्ट अशा स्वरूपात विभागलेली मुख्य संविधानाचे 22 विभाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केली. सुरुवातीच्या 395 कलमापैकी काही कलम आता कालबाह्य झाले आहेत आणि सध्या राज्यघटनेत 447 कलम असून भारतीय संविधान जगातल्या सर्वात मोठ्या संविधानामध्ये मोडत आहे असंही या नमूद करण्यात आले. या ठिकाणी भारत हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक अशा प्रकारचं राज्य आहे आणि त्या मूळ उद्देशिकेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द शेवटी नव्हते, परंतु राज्यघटनेच्या 42व्या दुरुस्तीमध्ये अशा प्रकारचे शब्द घालण्यात आलेले आहेत. आता राखीव जागांचं जे काही धोरण आहे, या राखीव जागांच्या धोरणामध्ये की जो समूह समाज घटक शिक्षण आणि रोजगाराच्या संधीपासून दीर्घकाळ दूर आहे, दीर्घकाळ वंचित राहिलेला आहे, अशा समाज घटकांसाठी अशा या राखीव जागांचं धोरण स्वीकारण्यात आले आहे आणि त्यानुसार अनुसूचित जाती जमातीसाठी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांसाठी काही जागा या राखीव ठेवल्या गेलेल्या आहेत. कारण शेवटी समता हे तत्व त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे इतर मागास वर्ग यांना सुद्धा काही राखीव जागांची तरतूद करण्यात आली आणि आता EBC हा एक नवीन वर्ग आहे, त्यांना सुद्धा राखीव जागांचं धोरण हे ठरवण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे जो समाज मुख्य समूहापासून काही बाबी म्हणजे जसं शिक्षण आणि रोजगारापासून वंचित आहे, अशा घटकांसाठी या राखीव जागांचं धोरण अवलंबण्यात आलेलं आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारापासून संरक्षण देणारा जो काही कायदा आहे, हा सुद्धा या सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा कायदा मानला जातो आणि त्या कायद्याद्वारे अन्यायाला प्रतिबंध करण्यात आलेला आहे. आता अल्पसंख्याकाच्या तरतुदीचं मागाशी आपण पाहिलेलंच आहे, कारण भारतीय संविधानाने अल्पसंख्याकाचं संरक्षण करण्यासाठी अनेक तरतुदी केल्यात. जसं अल्पसंख्याकांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासनाने काही योजना सुद्धा राबवलेल्या आहेत. भारतीय संविधानाने जसं जात धर्म वंश भाषा आणि प्रदेश या घटकावर आधारित भेदभाव करण्यास प्रतिबंध केलेला आहे. अल्पसंख्याकाविषयीची सुद्धा ही एक अशा प्रकारची मोठी व्यापक अशी तरतूद आहे. त्या ठिकाणी समतेचा हक्क आहे, स्वातंत्र्याचा हक्क आहे आणि शोषणाविरुद्धचा सुद्धा हक्क आहे. याचबरोबर सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्कामुळे अल्पसंख्याकांना मूलभूत स्वरूपाचं संरक्षण सुद्धा मिळालेलं आहे. म्हणजे अशा प्रकारच्या तरतुदी या अल्पसंख्याकाच्या बाबतीमध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर
राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची नेमणूक सुद्धा करण्यात आलेली आहे. मग आता आपण आतापर्यंत संविधानाच्या संदर्भामध्ये लोकशाही, त्याचबरोबर लोकशाहीची उद्दिष्ट आणि माहितीचा अधिकार कायदा, त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भात कायदा, राखीव जागा, अशा अनेक घटकांचा आपण विचार केलेला आहे. या संदर्भात आता तुम्हाला काही प्रश्न दिलेत, हे प्रश्न तुम्ही सोडवायचे. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.